बळीराम बापूराव सांगवे याचा लाकडाच्या दांड्याने डोक्यात मारून जिलानी पठाण व सज्जाद हाजीपाशा सय्यद यांनी खून केल्यावरून पोलिसांत 103-135 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल. उदगीर शहरातील समतानगर विठ्ठल मंदिराजवळील भागात राहणारा बळीराम बापूराव सांगवे व जिलानी पठाण व सज्जाद हाजी पाशा सय्यद यांच्यात रस्त्यावरून जाण्याच्या कारणावरून सकाळी अंदाजे 11 वाजता वाद झाला. त्याचा राग मनात धरून सायंकाळी अंदाजे 9:30 वाजता इर्टिगा कार क्रमांक MH02DC0961 यामधून लाकडाचे दांडे व धारदार व हत्यार घेऊन येऊन बळीराम बापूराव सांगवे हे आपल्या मित्रासोबत बोलत थांबले असता, "तू आमचा रस्ता अडवतोस का हरामखोर मादरचोद" म्हणत अशा शिव्या देत बळीराम बापूराव सांगवे यांच्या डोक्यात लाकडाच्या दांड्याने धडक 3 सप्टेंबर 2024 रोजी जबर मारहाण केली. बळीराम बापूराव सांगवे हा जबर जखमी झाल्याने त्यास शहरातील अमृता हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल केले. त्यांची परिस्थिती गंभीर झाल्याने डॉक्टरांनी लातूराला हलविण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे 4 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल केले. बळीराम बापूराव सांगवे हा कोमात गेल्यामुळे त्यास सह्याद्री हॉस्पिटलमधून सरकारी दवाखान्यात हलविण्यात आले. सरकारी डॉक्टरांनी त्यास वाचविण्याचा भरपूर प्रयत्न केला, परंतु डॉक्टरांना त्यात यश आले नाही. डॉक्टरांनी 4 सप्टेंबर 2024 सायंकाळी 6 वाजता बळीराम बापूराव सांगवे यांना मृत घोषित केले. 3 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 9 वाजता बसवेश्वर चौकाजवळ मित्रासोबत बोलत थांबलेल्या बळीराम बापूराव सांगवे यांनी भांडणे सोडविल्याचा राग मनात ठेवून सचिन भालेराव यांच्या घराजवळ सलमान जिलानी पठाण व सज्जाद हाजीपाशा सय्यद दोघे राहणार मदिना मस्जिद जवळ यांनी डोक्यात लाकडाच्या दांड्याने जबर मारहाण केली असल्याने मृत्यू झाला आहे, अशी तक्रार मयताची पत्नी निर्मला बळीराम सांगवे यांनी पोलीस ठाणे ग्रामीण उदगीर यांना दिल्यावरून मारणारे सलमान जिलानी पठाण व सज्जाद हाजीपाशा सय्यद यांच्या विरोधात गुन्हा रजी नंबर 492 5 सप्टेंबर 2024 रोजी भारतीय न्याय संहिता BNS 2023 कलम 103(1) व 3(5) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पुजारी हे करीत आहेत.